नमस्कार मित्रांनो, आजच्या पण व्हिडिओमध्ये आपण एक मस्त प्रॉफिट बुक केलेला आहे आणि आजचं पण आपली स्पेशालिटी नेहमीच आहे की जी एक्झिट आहे एक्झिट नेहमी टॉपलाच आहे. मला तसं मोठा प्रॉफिट नाही बुक करू शकलो, पण तरी पण तुम्हाला दाखवूया आज थोडंसं मॅजिक की एक प्रकारे कोणत्या पॉईंटला आपण एक्झिट करतो आणि कोणत्या पॉईंटला मार्केटने आपल्याला टॉप दिलेला आहे आणि मार्केटने कोणत्या पॉईंटमध्ये आपण एंट्री केली होती. तर पहिल्यांदा सगळ्यात प्रॉफिट दाखवून देऊया तुम्हाला. ऑर्डर्समध्ये गेलो, पोझिशन्समध्ये 6321 प्रॉफिट आहे. आता एक लक्षात घ्या की बरेच लोकांना वाटत असं तुम्ही डेली प्रॉफिट काढता डेली, ठीक आहे, मी स्मॉल काढतोय. बऱ्याच लोकांना आपण माहिती आहे सर दररोज तुमचा व्हिडिओ काय बघायचा, दररोज प्रॉफिट्स काढतात तुम्ही. जवळपास आज 13वा दिवस आहे, ठीक आहे. एक बॅड न्यूज तुम्हाला अनाऊन्समेंट करणार आहे आज मी. तर बॅड न्यूज अशी आहे की मी हे जे सेशन्स घेतोय आपण किंवा जे सेशन्स करतोय आता लाईव्ह ट्रेडिंगचे, हे फक्त 21 दिवसच घेणार आहे. 21 दिवसानंतर मी ओकेजनली व्हिडिओ बनवेल, डेली बेसिसवर व्हिडिओ नाही बनवणार. कारण एक लक्षात घ्या की थोडंसं मला पण प्रॉब्लेम येतात हे व्हिडिओ बनवण्यासाठी. त्यामुळे हे बघूया आपण. आणि तुमचे डाऊट्स जे काय असेल डाऊट्सला पण तुम्ही क्वेश्चन्स अपडेट करत राहा. जे स्टुडंट्स बघतात किंवा जे बाहेरचे बघतात तुम्ही डायरेक्टली मला इंस्टाला DM करू शकता किंवा व्हॉट्सअपला पण DM करू शकता. मी सर्व गोष्टी आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. सर्वात आधी स्टार्ट करूया बघा आजच्या व्हिडिओसाठी. आणि सर्वात महत्त्वाचं आपण ऑर्डर का टाकली किंवा कुठे टाकली त्या सर्व गोष्टी समजून घेऊया. आता बघा की मार्केट कालच्या रॅलीमध्ये जे क्लिअर झालं होतं की मार्केट खूप जास्त बुलिश आहे. निफ्टीने ब्रेकआउट दिला होता, बँक निफ्टीने ब्रेकआउट दिला होता. आज मार्केट बुलिश जाणार हे एक्सपेक्टेशन खूप चांगलं होतं. तर ऑब्वियस होता. त्यामध्ये मी काय केलं की मी इथे या पॉईंटला एंट्री टाकली होती बघा 9:45 9:45ला. मी ऑर्डर बुक दाखवून घेऊया तुम्हाला. 941ला एंट्री टाकली होती इथे. 941ला मी 4 लॉट टाकले होते 187च्या भावने. 941, ठीक आहे. इथे एंट्री आहे म्हणजे या पॉईंटला इथे. आता मी घेतला या पॉईंटला घेतल्यापासून तो अचानक वाढला, जवळपास 204 गेला होता. माझं टार्गेट 210चं होतं. 210च्या टार्गेटचा एकदम स्लाइटली रिव्हर्स फिरला. तर या पॉईंटमध्ये बघा मार्केट किती अगेन्स्ट आलं माझ्या खाली. अगेन्स्ट खाली आल्यानंतर जवळपास 172चं म्हणजे जवळपास माझ्या बाईंग पॉईंटपासून 15 पॉईंट मार्केट खाली पडलं. तरी पण मी होल्ड केला होता. जस्ट बिकॉज होल्ड करण्याचं रिझन होतं की ऑप्शन्समध्ये खूप जास्त चांगला डेटा बनत होता. आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की मार्केट खूप जास्त बुलिश मोमेंटममध्ये काल पण थांबलं, त्यामुळे आज पण राहण्याची खूप जास्त अपेक्षा होती, ठीक आहे. त्याच्यामध्ये आम्ही इथपर्यंत होल्ड केला. नंतर जी एंट्री होती माझी जी एक्झिट होती, एक्झिट 210ला होती. तर मी काय केलं 207 208 दिसायला लागलं, मी 208च्या आसपास तिथे प्रॉफिट बुक करून टाकलं. ते तुम्ही बघू शकता 207ला. पण म्हणलं मार्केटमध्ये स्ट्रेंथ आहे, आणखी मार्केट वर जाऊ शकतं. आणि आज सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ मी रेकॉर्ड नाही करू शकलो कारण आज मी घरी होतो. घरी असताना ट्रेड केला, त्यामुळे घरी एवढे रिसोर्सेस नाहीत की मी सर्व गोष्टी रेकॉर्ड करू शकतो. त्यामुळे आज रेकॉर्डिंग अवेलेबल नाही आहे. तर नेक्स्ट मी काय केलं की 207च्या आसपास मी 3 लॉट एक्झिट केले आणि बाकीचा 1 लॉट जो आहे तो 1 लॉट ठेवला होता. आता 1 लॉटचा हाय काय लागणार हे पण मला माहिती होतं. 1 लॉटचा हाय लागणार तो 224 पुढचा वाला. तर 224 पण मी इथपर्यंत बुक केलं आणि मार्केट परत खाली आलं होतं तो 190च्या आसपास, ठीक आहे. तर मला माहिती होतं 210 जाईल, 210पासून रिटर्न येईल. 210ला काही लॉट बुक केले. त्यानंतर मला हे माहिती होतं की 224ला जाणार आहे, 224 पासून परत खाली येणार आहे हेही मला माहिती होतं. 224 जसं मी हे एक्झिट केल्यानंतर मी 224ची लिमिट ऑर्डर लावून ठेवली होती, ठीक आहे. तर इथं माझं CP होता. CP असल्यामुळे मी एक्झिट केलं होतं या पॉईंटला. ज्या लोकांना माहिती आहे स्टुडंटसाठी त्यांच्यासाठी. तर CP असल्यामुळे मला माहिती आहे की इथपर्यंत येणार आहे, तिथपर्यंत मी एक्झिट केलं होतं. तर 224ची बघा इथं ते पण दाखवतो मला. 224ची ऑर्डर मी ऑलरेडी लावून ठेवली होती, दिसते इथं. पण काय माहिती समहाऊ ती रिजेक्ट म्हणजे ती सेज नाही झाली, एक्झिक्यूटच नाही झाली. मग एक्झिक्यूट नाही झाली म्हणल्यास मी त्याला कॅन्सल करून टाकलं, ठीक आहे. बघा 224 आहे, ती एक्झिक्यूट नाही झाली म्हणून मी 10:10 ती ऑर्डर कॅन्सल केली इमिजिएटली, ठीक आहे. तर त्याच्यानंतर मला माहिती आहे की जर मार्केट त्या स्पाईकमध्ये वर गेलं तर ठीक आहे, अदरवाईज मला बाय रूल माझा प्रॉफिट बुक करणं हे भाग होतं, गरजेचं होतं. कारण पुढे काय होईल ते मला माहीत नाही, पण मला हे दिसते की मला माझं प्रॉफिट आहे. दररोज आपण प्रॉफिट काढतोय, कोणतेही मार्केट असू दे कसंही असू द्या. त्यामुळे माझा रूलनुसार मला प्रॉफिट बुक करणं खूप गरजेचं होतं. त्यामुळे मी नंतर काय केलं, या पॉईंटला मी लिमिट टाकत होतो पण प्राईस वर यायला तयार नव्हती. त्यामुळे मी जो भाव मला मिळतो 211 ते 211च्या भावच्या आसपास मी एक्झिट करून टाकलं. म्हणजे ठीक आहे, आज असंही आपण काय फुल फेज नव्हतो ट्रेडिंग करत, म्हणजे सिस्टीम नव्हती आपल्यासोबत सर्व. त्यामुळे मी 211 संभाव इथं कुठेतरी एक्झिट करून टाकलं. आणि नंतर मार्केट बरंच वर गेलं म्हणायला गेलं तर, पण ठीक आहे, काय हरकत नाही. पण माझं असं म्हणणं आहे की मी जो 224 सांगितलं 224 एक्झॅक्ट 224 होतं. आणि 224ला जर मी एक्झिट नसतं केलं तर प्राईस बघा परत खाली आली होती 185 पर्यंत. तर मला इथपर्यंत परत होल्ड करावं लागलं असतं माझ्या बाईंग कॉस्टपर्यंत. मार्केट नंतर वर गेला हा भाग वेगळा आहे, पण आपली एक्झिट जी आहे एक्झिट नेहमी स्विंगच्या टॉपच्या आसपास आहे. हा पण स्विंग टॉपच आहे. त्यामुळे मार्केटमध्ये फक्त ऑप्शन चेन आहे, ऑप्शनचा डेटा आहे, दुसरी गोष्ट प्राईस ॲक्शन आहे आणि लेवल्स. या बेसिसवर आपण प्रॉफिट डेली बेसिसवर कंटिन्युअस बेसिसवर काढतोय.
तर ह्या सर्व गोष्टी इझी आहेत, खूप इझी आहेत. डिसिप्लिन व्यक्ती किंवा आणखी जास्त वेळ दिला तर आणखी मोठे रिझल्ट्स अचीव्ह करणं खूप जास्त इझी आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्यू सो मच.